नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। काल तर तुम्ही स्नो बघितलातच, पण तो रात्री बघितला तर मी तुमका सकाळचं दाखवते। खारुताई येऊन नाचून गेली आहे आणि त्यांची दोन शाळा चालूच असतात। हे बघा, इथं घरात कुडकुडता, पण ॲक्च्युली त्यांना काही फरक नाही पडला। आणि याच्यावर बघा, खरं तर स्नो पडून अख्खी रात्र गेली आहे। काल मी याचं दाखवलेलं आहे ग्रीन नेट, त्याच्यावर बर्फ पडून सगळं आता हा व्हाईट झाला। काल फक्त नेट झाला होता, साईडची सिमेंटची जमीन होत नव्हती, बट आता त्या सगळा व्हाईट झाला। आता ॲक्च्युली थोडंसं निवळता म्हणजे मेल्ट होता, त्यामुळे आता हे दगड थोडे थोडे दिसतात। आणि सगळं आता व्हाईट व्हाईट झालेला, खूप छान दिसतं। सकाळी उठल्यावर आधी हा वातावरण खूप छान वाटलं। सगळीकडे व्हाईट झालेला, सगळ्या गाड्यांवर पण एक व्हाईट परत इलेली आहे। तर मंडळी, स्नो चालू झालेलो हा आणि आता चटपटीत काहीतरी खायचं वाटलं, कारण थंडी वाढलेली आहे। त्याच्यात आज राजघराकडे नाही, हा राज न्यूयॉर्कला गेला त्याच्या पार्टीसाठी। तर म्हटलं आज माझ्याकडे वेळ हा आणि डेली व्लॉग तर चालू करू कसं वेळ कधी ना कधी, कारण आपण कशात तरी गुंतून राहणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यासाठी बेस्ट सोल्युशन होतं की भले एकटे बडबडा, टेन्शन नसतं आणि बाकीचे सगळे विचार साईडला जातात आणि आपण आपल्या कामात इन्व्हॉल्व्ह होतो आणि आपण त्याच्यात बिझी होतो। सो सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, यूट्यूब ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, फक्त आपण वेळ देऊ हवं आणि त्याच्यासाठी हा असा डोक्याचा लोकाला एवढाच। पण एका अर्थी चांगला हा बाकीच्या फालतू गोष्टी बाजूक राहतील आणि चांगल्या गोष्टींसाठी वेळ ह्याच्यात दिलो जातो। त्यामुळे मी तर म्हणेन, जर कोण इंटरेस्टेड असेल तर नक्कीच यूट्यूब चालू कर। पैशांच्या आशेने करू नका, कारण त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर असणं खूप इम्पॉर्टंट असतात। ते सगळे काही गोष्टी असतात, त्यातलं फारसं माकाही माहीत नाही, मी हळूहळू शिकते आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही। पण मी आज तुमका तांबडं पांढरं रस्सं चिकनचं करून नक्कीच शिकवू शकते। ॲक्च्युली हे सगळे रेसिपी मी ना खूप सारे रेसिपी बघितले आणि त्याच्यातून माझ्याकडे काय असतात त्याच्यात मी भागवून करतले आणि हे एवढे गोष्टी असले तरी खूप असतात। मी बऱ्याच गोष्टी बघितल्या आहे की हे मसाले हवे ते मसाले, काही नाही, आपल्याकडे जा असतं त्याच्यात आपण केलं जातं। पण हे ॲटलिस्ट एवढे तरी गोष्टी आपल्याकडे असावे असं माका वाटतं, तर त्याची टेस्ट येतली। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी ती म्हणजे तीळ आणि खसखस, हे दोन गोष्टी तर असाकच हवे। काजू वगैरे तर आपल्याकडे असतात, त्यामुळे काही प्रश्नच नाही। कोकणी माणसाकडे काजू नाही असं होऊच शकणार नाही, कारण आम्हीच येताना खूप घेऊन येलो। तर सगळ्यात पहिला त्या म्हणजे तांबडो रस्सो करण्यासाठी, तांबडो रस्सो करताना जर तुम्ही कधी कोल्हापूर साईडला जाऊन नॉनव्हेज खाल्ला असतात किंवा तांबडो पांढरा रस्सो असं जर कधी तुम्ही ऑर्डर केला असाल जिकडे प्रॉपर कोल्हापुरी स्टाईलने तुमका मिळता, तर तिकडे तुमच्या एक गोष्ट लक्षात दिली असतली की रस्सो जो असतात फक्त पातळ पाणी असतात, त्याच्यात पीस नसतात, पण आपल्याकडे वेगळ्या सुक्या दिला जातात। तर त्याच्यासाठी लागणारा ह्या सामान असा। चिकनला मी मॅरिनेशन करून उकडत ठेवले आणि मॅरिनेशन मी काय काय केले ते का, तर हळद लावले, आलं लसूण पेस्ट थोडीशी लावले, मीठ लावले आणि लिंबू लावले, एवढाच लावून ते का उकडत ठेवले आणि त्याच्यात खूप सारा पाणी घातले जेवढा मका रश्श्यासाठी हवा, म्हणजे पांढऱ्या रश्श्यासाठी सुद्धा आणि तांबड्या रश्श्यासाठी। तर त्या सगळं पाणी मी त्या मेजरमेंटनी घातलं आहे आणि मी तर एक सजेस्ट करेन की तेवढाच पाणी तुम्ही घाला, म्हणजे वेगळं बाहेरचं पाणी घालण्यापेक्षा त्या चिकनमध्ये पाणी जास्त घाला, काय चिकनची टेस्ट बिघडणार नाही। खरं तर तो मटणाचा रस्सा अप्रतिम लागतात, तर असाच जर तुम्ही कोकणातून बघत असाल तर खरंच इंडियन जी असत ना त्यांना चिकन मटण तर अगदीच इझिली आणि फ्रेश मिळतात, तर त्यांनी खरंच मटणाचं रस्सा करून खावा, कसला भारी लागतं ना, सांगूच शकत नाही। मग आता आठवला, मी एकदाच केलं हे मटणाचं रस्सा, कारण आमचं मटण आणून खूप लांब जायचं लागतं म्हणून। तर आता वळूयात रेसिपीकडे, कारण गजाली चालूच राहतले, मेमरी भरतली त्या गडबडी। तर मी पहिला तुमका दाखवते तांबड्या रश्श्यासाठी आणि सुक्याचा वाटण ह्या एकत्रच करा। एका भांड्यात कसं ॲडजस्ट करायचं त्याची पण मी ट्रिक ह्या छोट्याशा क्लिपमध्ये मी तुमका सांगेनच। तर पहिला मी तुमका दाखवते त्याच्यासाठी सामान काय काय लागतं। तर सुके मसाले जे असतात म्हणजे खडे मसाले, त्याच्यात तमालपत्र, दालचिनी, आय थिंक ही दालचिनीचा, चुकले असाल तर माफ करा, 4 वेलची, सुके हिरवे वेलची जे आपण नॉर्मल वापरतो, आणि ही मोठी वेलची ती मी एकच घेतली कारण मला चिकन कमी आहे म्हणून। तुमच्याकडे जसं चिकन असतं आणि आई ताई लेवलची जी लोक असतील त्या लोकांना एवढा प्रमाण नक्कीच माहीत असेल, त्यांना माझ्या प्रमाणाची गरज नाही, सो आपण थोडं थोडं वाढवला तर चालता। आणि मी फक्त सांगते की याच्यासाठी काय काय लागतं। आणि हा एक चक्रफूल घेतलंय माझ्याकडे, आता इकडे एवढाच आहे, म्हणजे ॲक्च्युली सामान भरपूर असा नाही असं नाही, पण ह्याच्यासाठी लागणारा जा हा त्यातलं हे एवढाच आहे, बाकी माझ्याकडे काय नाही हा। आणि मी तुमचा प्रेशर नाही घालूचे, हा त्याच्यात भागवा। 1 चमचो शाही जिरा, साधारण 1.25 चमचो तीळ, 1 चमचो
काय म्हणतात ते का, खसखस विसरते ना, कारण एवढं सगळं एकदम बघितलं आहे त्यामुळे. 1 चमचा साधा आपला जिरा, नॉर्मल जिरा जर रेग्युलर वापरतो आता, आणि 1 चमचा धणे, त्याच्यानंतर कांदो, त्याच्यानंतर 1 टोमॅटो. 1 टोमॅटो बास होताला, जसं चिकन भरपूर आहे तसं ह्या सगळ्याची क्वांटिटी वाढवा. त्याच्यानंतर लागतात सुक्या खोबरा, लसूण थोडीशी आणि आला. ह्या आला लसूण आपल्या चॉईसने घेऊ शकतो. सो ह्या झाला सगळा सुक्या वाटण्यासाठीचा, म्हणजे तांबड्या रश्श्यासाठीचा हे झालं. आणि आता मी तुम्हाला सांगते पांढरा रस्सा जो आपण करतो त्याच्यासाठी. तर सगळ्यात पहिला म्हणजे हा ओला खोबरा, हा ज्याच्या नारळाचं पाणी काढतं, म्हणजे नारळाचं जो दूध असतं ता काढूच असतं. तर सगळ्यात पहिल्या भांड्यात, म्हणजे जर मिक्सरचा भांडा यूज करताला त्याच्यात पहिला तर ह्या वाटून घ्या, कारण ह्याच्यात दुसरं कोणतं फ्लेवर येता कामा नये, अदरवाईज जो कलर चेंज होतो आणि पांढरं रस्सा पांढरं दिसायचं नाही म्हणा. त्याच्यानंतर लागताला आता म्हणजे साधारण 1.5 चमचो तीळ, 1.25 चमचो खसखस, काजू तुमच्या चॉईसने घ्या, 1 चमचो साधा जिरा, थोडासा आला आणि थोडीशी लसूण. सो ह्या झाला. आणि हो पाऊण कांदो. अर्थात मी इकडे पाऊण कशासाठी घेतलं तर इकडचे कांदे बऱ्यापैकी मोठे असतात. आता हे तुम्ही बघा, हे 2 कांदे आहेत, पण तरी ते 2 गोष्टींसाठी मी यूज करू शकते. ॲक्च्युली 2 नाही 3 गोष्टींसाठी, ओला म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सुक्या चिकनसाठी ह्या वाटपाक सगळ्या होता. तर आता आणखीन एक सांगते, आणि कोथिंबीर लागते, ती तुमका हवी तशी वाटपात हवी तर वाटपात घाला, नुसती वरण हवी तर वरण घाला. पांढऱ्या रश्श्यासाठी कोथिंबीर लागणार नाही. ह्या झाल्या दुसरी गोष्ट. आणि आता सांगते एका भांड्यात कसा करायचा. मिक्सरच्या भांड्याचा तर मी तुमका सांगितलंच आहे की कसा वाटायचा. पहिला तुम्ही पांढरा वाटून घ्या, म्हणजे टेन्शन नाही. आणि एका कढईतच ह्या सगळा कसा भाजायचा, तर सुके मसाले पहिले भाजून घ्या, त्याच्यानंतर खोबरा भाजून घ्या, आणि त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटो भाजून घ्या. तो तुझा पांढऱ्या रश्श्यासाठी जो कांदो आधी भाजा आणि नंतर तांबड्या रश्श्यासाठी. सो ह्या प्रिपेअर करून घेतलात ना की करू काय बरं. आणि 10 मिनिटं लागतात ह्या सगळं प्रिपेअर करण्यासाठी. ह्याच्यात खोबरा वगैरे घालून जसं तर ह्या एवढूसाच खोबरा लागतं. अर्थात तर आमच्या दोघांसाठी म्हणून एवढूसाच घेतलंय हे खोबरा. पण जेव्हा खूप करूचं असं तेव्हा सुद्धा काय खोबरा जास्त लागणार नाही. खरं पांढऱ्या रश्श्यासाठी खोबरा जास्त लागायचाही नाही, कारण की त्यानंतर थिक होता, त्यामुळे जेवढा आता कमी घ्याल तेवढा तो पातळ रस्सा पिवकाही छान लागता. सो ह्या सगळं असं झालेलं. आता तुमका दाखवते करताना कसं करायचं. ह्या सगळ्यात आणखी एक गोष्ट सांगू विसरले, ती म्हणजे खडे मसाले भाजताना तेल घालूचा नाही. तेल फक्त तेव्हाच कांदो टोमॅटो किंवा आला लसूण ह्या भाजताना फक्त तेल घालूचा हा. सुक्या खोबरा भाजताना सुद्धा बिना तेलाचा भाजूचा हा, कारण ह्याच्यात खूप कमी तेल वापरला जातं. तेल जर का वापरला जातं ना तर फोडणीसाठी वापरला जातं, वाटप करताना तेल वापरत नाही. खूप कमी तेल वापरलं जातं. सो तेवढा फक्त लक्षात ठेवा. बाकी ह्या एका कढईत मी सगळं कसा भाजते ते तुमका दाखवते. प्रिपेअर केलंय आहे, तर त्याच्यासाठी फोडणीक एक 2-4 खडे मसाले लागतात. त्यातला काय काय लागतात, साधारण 4-5 मिरी, 1 चक्रफूल, 4-5 लवंगी घेतलंय आहे, 1 दालचिनी आणि 1 मोठी वेलची आणि 1 तेजपत्त्याचा पान. एकच घेतलंय, जास्त घेऊक नाही. ह्याच्यात हे एवढेच मसाले घाला, बिकॉज जिरा बिरा ह्याच्यात काय जाणार नाही. तर आता मी तेल घालतले, पहिले खडे मसाले घालतले, त्यानंतर मी काजू आणि कांद्याचं केलेलं हा वाटण घालतले. थोडं थोडं करून ना तर बऱ्यापैकी होता, म्हणजे तरी अर्धा भांडा हा. आणि जर पाणी घालूचं लागतं ना विकोचं पातळ करण्यासाठी. आणि हो 1 डबो भरून, म्हणजे जा काय खोबरं होतं ना तेकाच, फक्त मी तर साधा पाणी घालूचं लागतं म्हणून ह्या पाणी वाढवलं आहे. सो ह्या एवढा पाणी. आणि वाटलं तर मी अजून सुद्धा घालीन थोडा पातळ करण्यासाठी, कारण जाड जाड तो बरं नाही लागणार, पिताना तो पातळच खूप छान लागता. तर आता मी फास्ट मध्ये कंप्लीट करते.
त्याच्यामध्ये मी सुक्या करते आहे आणि ह्याच्यात ना कांदो टोमॅटो ह्याचा फोडणी काय जाणार नाही, पण जर तुमका हव्या असतात तर तुम्ही घालू शकता तुमच्या चॉईसने. अदरवाईज हे फक्त वाटणात असतं. तर पहिला मी सुक्या करतले आणि उरलेलं वाटण त्यानंतर मी भांडा धूप वगैरे मिळतं, आता उरलेला वाटप धुवून घालूक मिळतं म्हणून रस्सा नंतर करतले थापलं आणि आधी सुक्या करून घेतले हे. माझी डिश कंप्लीट झालेली आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सुक्या चिकन आणि त्याच्याबरोबर राईस वगैरे करू शकतो, पण आता मी एकटाच आहे सो मी घावणे केलं आहे. पण घावणे करतानाचं काही मी व्हिडिओ टाकूक नाही आहे कारण घावणे सगळ्यांकाच येतात. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा कोकणी माणसासाठी थोडासा वेगळा हा, कारण आपल्याकडे असा प्रॉपर काही होणार नाही. तर ह्यो माझो तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुक्या चिकन आणि घावण्याचं बेत रेडी हा. सो तुम्ही पण जेव घ्या आणि मी पण आता लवकर जेवून बसते.